तळोजा MIDC येथील पेंदर फाटा परिसरात आज सिडको प्रशासनाकडून अतिक्रमण हटव मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली। फुटपाथवरील छोटे व्यावसायिक आणि झोपडपट्टी धारकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारलाय। मात्र गेल्या 40 ते 50 वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या गरिबांच्या घरांवर ही कारवाई होत असल्याचे पाहून पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद पुंडलिक म्हात्रे यांनी घटनास्थळी धाव घेत ही कारवाई रोखली। आज सकाळपासूनच सिडकोचे पथक पोलीस बंदोबस्तात पेंदर फाटा येथे दाखल झाले होते। रस्त्याच्या कडेला असणारे छोटे टपरीधारक आणि वर्षानुवर्षे तिथे संसार थाटून बसलेल्या झोपडीधारकांची घरे तोडण्यास सुरुवात झाली। यामध्ये अनेक कुटुंबे उघड्यावर आली होती। या कारवाईमुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। कारवाईची माहिती मिळताच शेतकरी कामगार पक्षाचे प्रभाग 2 चे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे तातडीने पेंदर फाट्यावर पोहोचले। त्यांनी सिडको अधिकाऱ्यांना धारेवर धरत विचारणा केली की 50 वर्षे तिथे राहणाऱ्या गरिबांना पर्यायी व्यवस्था न देता बेघर का केले जात आहे। म्हात्रे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सिडको प्रशासनाला नमते घ्यावे लागले। त्यांनी पुढील कारवाई करण्यास सक्त मनाई केली आणि गरिबांच्या बाजूने ठाम भूमिका मांडली। प्रशासन केवळ गरिबांवरच कारवाईचे धाडस दाखवते का? जे लोक पिढ्यानपिढ्या इथे राहत आहेत त्यांना नोटीस न देता किंवा पर्यायी जागा न देता उघड्यावर पाडणे चुकीचे आहे। आम्ही ही मनमानी चालू देणार नाही। सध्या अरविंद म्हात्रे यांच्या मध्यस्थीमुळे ही कारवाई थांबवण्यात आली असून स्थानिक रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। महाराष्ट्र आरसा न्यूजसाठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट।